अरे मित्रा प्रश्न काय? वाच 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 वाच. झालं, हे शिकल्यामुळे हे झालं की शब्बास तू दाणे खातोस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या गोपालम संस्कृत क्लासेस मध्ये, जेथे होईल तुमचे संस्कृत सुगम संस्कृतम. तर आपण 5वा पाठ संपविलेला आहे. त्याच्या भाषाभ्यासाचा पहिला प्रश्न पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये संपविलेला आहे आणि आपण हा प्रश्न पाहत आहोत क्रियापद रूपाने लिखत. पण हा भाषाभ्यासाचा हा प्रश्न सोडण्यासाठी आपल्याला थोडंसं मागचं रिव्हिजन हवं आहे आणि थोडी समरी हवी आहे. ती आपण घेऊया आणि मग आपण आरामशी सोडूया. पण एवढं जो समरीचा अभ्यास आहे तो तेवढा करून ठेवा. तर मग आपण ती समरी पाहूया. तर करा सुरुवात. सर्वात पहिले एक मुख्य टेबल येतो, तो टेबल आपण शिकूया. तो आपण शिकलेलो आहे. तर मग बोला तर ती तह अंती, त्यानंतर सी थह थ, मी वह आणि मह. ओके, हा तो टेबल आहे. इथे येतं एकवचन, इथे येतं द्विवचन, इथे येतं बहुवचन. बहुवचन. ओके, इथे येतं प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. झालं. तर आपण सर्वात पहिली ओळ केव्हा वापरतो? जेव्हा कोणा वेगळ्या विषयी बोलत असणार. मधली जेव्हा समोरच्या विषयी बोलत असणार आणि शेवटची जेव्हा त्याच्यामध्ये स्वतःविषयी बोलणार. समजलं? तर आपण अजून पुढे जाऊया. तर आतापर्यंत आपण शिकलेल्या शब्दांचे आपण अर्थ पाहूया. तर सगळ्यात पहिला शब्द आहे एषः. एषः, एषः म्हणजे काय? हा. ओके, आणि याचा सिमिलर शब्द काय आहे? सह. सह अर्थात काय? तो. ओके, एष म्हणजे हा, सह म्हणजे तो. ओके, हे झालं एक वचन. आता आपल्याला जायचे द्विवचनाकडे. ओके, मग एषःचं द्विवचन. एषःचं द्विवचन करा तर काय येईल बरं? एतौ. ओके, एतौ. आणि सहचं द्विवचन हा एक काढून टाका, तौ. समजलं? एषः एतौ आणि सह तौ. एतौ म्हणजे काय? हे दोघं. आणि तौ म्हणजे काय? ते दोघं. ओके, आता बहुवचन करा. बहुवचन एषः एतौ आणि याचं बहुवचन करा तर एषौ एतौ आणि एते. एते काय येईल? बहुवचन येईल. म्हणजे आणि सह तौ ते. समजलं का? येते. येते म्हणजे काय? हे सर्व. आणि ते म्हणजे काय? ते सर्व. शब्दार्थ पाठ ठेवा म्हणजे सर्व भाषा अभ्यास सोपं जाणार आहे. पुढे हे झालं होतं पुल्लिंगासाठी. आता आपण पाहूया स्त्रीलिंगासाठी. एषा. एषा म्हणजे काय? ही मुलगी, ही कन्या. ओके, त्यानंतर सा. सा म्हणजे काय? ती मुलगी, ती विद्यार्थिनी. ओके, त्यानंतर एषाचं द्विवचन करा. काय येतं? येते. येते. आणि साचं द्विवचन करा. काय येतं? ते. ओके, एक काढून टाकायचं, ते आलं. येते. येते म्हणजे काय? ह्या दोघी मुली. ओके, आणि ते म्हणजे काय? त्या दोघी विद्यार्थिनी.
येऊ शकतो. ओके. त्यानंतर एषा एते बहुवचन करा. एताः. एषा एते एताः म्हणजे काय? ह्या सर्व. ओके. सा ते ताः. ताः म्हणजे काय? त्या सर्व. अरे वा, एवढं बारीक आहे. हा. तर आता नपुसकलिंगासाठी जाऊया. नपुसकलिंगासाठी काय म्हणतात? ओके. त्यासाठी वापरतात एतत्. एतत्. एतत् म्हणजे काय? हे झाड. ओके. तत्. तत् म्हणजे काय? ते घड्याळ. ओके. ते झालं. त्यानंतर एतत्चं द्विवचन करा. दोन वचन द्विवचन. एतत् एते. हे सेम आहे. हा. एतत् एते आणि तत्चं द्विवचन करा. ते तत् ते. ओके. एते. एते म्हणजे काय? हे दोघं. हा. ते म्हणजे काय? ते दोघं. समजलं का? त्यानंतर पुढे आता बहुवचन करा. एतत् एते एतानि. तत् ते तानि. ओके. एतानि म्हणजे काय? हे सर्व. आणि तानि म्हणजे काय? ते सर्व. अरे वा, अरे वा, झालं. आणि मला आता सांगा. एष एतौ एते. सः तौ ते. एषा एते एताः. सा ते ताः. एतत् एते एतानि. तत् ते तानि. ओके. हा तो वगैरे वगैरे. मग हे आपल्या समोरचे का नाही? स्वतः आहे का? नाही. तर हे कोणीतरी वेगळे. हा तो हे सगळे तिर्यक लोक आहेत. मग या सर्वांचे जे क्रियापदाचे प्रत्यय राहतील ना, ते हे राहणार आहे. म्हणजे एक वचन असेल तर आपण प्रत्यय ती लावायचा. जर द्विवचन असेल तर प्रत्यय तह लावायचा. आणि जेव्हा बहुवचन असेल तर प्रत्यय आपण लावायचा अंती. ओके. हे प्रत्ययाचे समजले नसेल तर थांबून घ्या. आपण अजून शिकू तेव्हा समजेल तुम्हाला. झालं. ओके. हे झालं. त्यानंतर आपण काल काय शिकलेलो होतो ते पण आता इथं महत्वाचं आहे. तर आपण दोन गोष्टी शिकलेलो होतो. एक त्वम. त्वमची आपण लाईन पाहिली होती. त्वम हे त्याच्या अगोदरचं आहे. ओके. आता त्वम काय म्हणतं? त्वमचा अर्थ काय आहे? तू. त्वम म्हणजे काय? तू. याचं द्विवचन करा. त्वम युवाम. युवाम म्हणजे काय? तुम्ही दोघं. तुम्ही दोघं. आणि त्वम युवाम यूयम. यूयम म्हणजे काय हो? यूयम म्हणजे तुम्ही सर्व. अरे वा, इतकं भारी आहे का? हा. आणि मला सांगा त्वम म्हणजे काय? तू. तू म्हणजे कोण? माझ्या समोरचा. समोरचा. किती जणे? एक जण. मग काय प्रत्यय लागेल? सी. ओके. क्रियापदाला लागतात हे प्रत्यय. त्यानंतर द्विवचन थह. आणि बहुवचन म्हणजे अनेक वचन काय? नुसता थ. झालं. हे काय लागले? प्रत्यय. ओके. अजून पुढे जाऊया. आता हे झालं त्वमचं. अहमचं काय आता? अहम अर्थात मी. अहमचं द्विवचन करा. अहम आवाम. आवाम अर्थ आम्ही दोघं. अरे वा, अरे वा.
त्यानंतर अहम, आवाम आणि वयम. वयम अर्थात आम्ही सर्व. अरे वा. हे झालं एकवचन, हे झालं द्विवचन, हे झालं बहुवचन. अहम, आवाम, वयम. ओके. आणि याचं आता क्रियापदाचे काय रूप लागतं इथं? अहम म्हणजे काय? मी म्हणजे काय? स्वतः त्याच्यात येतोय आपण. ओके. आवाम म्हटलं तरी आम्ही दोघं, त्याच्यामध्ये स्वतः आपण येणारच आहे. मग स्वतः. ओके. एकवचनसाठी काय प्रत्यय? मी. द्विवचनसाठी प्रत्यय वह. आणि बहुवचनसाठी काय प्रत्यय? मह. अरे वा. झालं. अशा पद्धतीने जे महत्वाचे लोक होते ते आपण समजून घेतले. आता आपण भाषा अभ्यासाकडे वळायला काही हरकत नाही वाटतं. अरे मित्रा, प्रश्न काय? वाच. अरे हे सगळं समजलं ना? थोडं रिलॅक्स होऊन ब्रेक घेऊन इकडे या. आता समजून घ्या काय क्रियापद रूपाने लिखत. प्रश्न काय? क्रियापदाची तुम्हाला योग्य रूप लिहायची, असा प्रश्न आहे. असं आहे का? हो असं आहे. आता काय नेमकं हे? सह अर्थात काय? बघ ना भाऊ, नाही माहित तर सह म्हणजे तो. अच्छा, तो. आता टेबल कडे ये. तो तुम्ही समोरचे, तुम्ही आहे का तो? नाही. स्वतः मी आहे का तो? नाही. कोणतरी वेगळा आहे तो. ओके. तो किती आहे? एकटा आहे. एकवचन. ओके, एकवचन. प्रत्यय काय लागला? ती. ओके, प्रत्यय काय लागला? ती. मग आणि आपल्याला क्रियापद काय दिलंय? गद. ओके, गद दिलेलं आहे. मग त्याला ती जॉईन करा. काय तयार झालं? गदती. झालं. हे शिकल्यामुळे हे झालं. ओ झालं. त्यानंतर पुढे बघा आता. त्यानंतर आता तऊ. ओके, तऊचा अर्थ काय? अरे नाही माहित. अरे तऊ म्हणजे काय? तऊ म्हणजे काय? ते दोघ. असं आहे का? ते दोघं. हा, ते दोघं समोरचे तुम्ही आहेत का? नाही. स्वतः आहे का? नाही. कोणतरी वेगळे आहेत ते दोघं. ओके, ते दोघं. मग दोन जण आहेत. द्विवचनासाठी काय येतो? तह लागतो. तह लावा फक्त गरजला. गरज तह. ओके, समजलं का? हा, अर्थ आपण सगळ्यात शेवटी सर्वांचे सांगून देऊ. त्यानंतर ते म्हणजे काय? ते म्हणजे त्या दोघी किंवा काय? ते दोघं नपुंसकलिंगात. ओके, पण ते आपण समोरचे आहेत का? नाही. स्वतः आहे का? नाही. ते कोणतरी वेगळे लोक आहेत. बरोबर का नाही? हा, बरोबर. ते म्हणजे काय? ते दोघं द्विवचन मध्ये येत आहे. मग काय लागतं शेवटी? तह. म्हणजे काय? वदतह. ओके. आओ सर. काय रे? काय झालं? आओ तुम्ही इथं ते पाहिला बरोबर, आणि त्यानुसार द्विवचनाचा तह लावला. अगदी बरोबर. आओ पण इथं पण ते ना. हा, ते इथं पण ते. आओ मग बहुवचनात पण जाऊ शकतो ना. मग तो अंतिकावर नाही लावला. अरे हा, बरोबर ना. मग वदतह लिहा, किंवा तुम्ही ते बहुवचन आहे. बरोबर का नाही? आणि कोणीतरी वेगळे आहेत ते, म्हणून अंती पण लावला तरी चालतंय. म्हणजे दुसरं काय उत्तर येईल? वदंती. चालतंय की? शब्बास, असं लक्ष असावं. ओके, या दोघांपैकी एक लिहा. त्यानंतर सा म्हणजे काय? ती. सा म्हणजे काय? ती. ओके, ती कोणीतरी वेगळी. बरोबर का नाही? समोरचे म्हणजे तुम्ही आहे का? नाही. स्वतः आहे का? नाही. कोणतरी वेगळी आहे ती. ओके, असं आहे का? मग वेगळ्याला वेगळी आहे आणि किती आहे? एकटी आहे. ओके, एकटी आहे. मग प्रत्यय काय लागेल वेगळ्याला? एकवचन ती.
मग जल्पला काय लागेल ती, लावा तर जलपती, झालं. ओके. त्यानंतर ते 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 हा धरा किंवा हे धरा, काही धरा, मी हे धरतो यावेळेस. ते म्हणजे काय, ते सर्वजण. ओके. ते सर्वजण काय करताय, जप जप. ओके. ते अनेक जण आहेत. ओके. आणि कोणीतरी वेगळे आहेत आपल्यापेक्षा, हो. मग शेवटी काय लागेल, अंती. मग काय करणार मी, जपंती. ओके. नाही सर, आम्हाला ना तो ते हा घ्यायचा आहे किंवा हा घ्यायचा आहे. अरे द्विवचन आहे का, मग ते जपतह असं घ्या, तह लावून द्या. हा चालतंय की. त्यानंतर ताहा. हे ताहा काय भांगडे, ताहा ताहा म्हणजे काय, त्या सर्व. अरे म्हणून तर तुम्हाला सांगतोय मी, हे शब्दार्थ पाठ करा. इंग्लिश तुम्ही स्पेलिंग पाठ करू शकता, संस्कृतचे पण करा की. ताहा काही अवघड नाही. ताहा ताहा म्हणजे काय, त्या सर्व. ओके. त्या सर्व, त्या सर्व म्हणजे कोणतरी वेगळे आहेत ते आपल्यापेक्षा, आणि सर्व आहेत म्हणजे अनेक वचन म्हणजे बहुवचन. अंती बघा, अंती म्हणजे काय, जयंती, त्या जिंकतात, जयंती. ओके. तर या ठिकाणी बघा तर काय होतं, हे महत्वाचं आहे. हे तिघ आहेत ना, हे पुल्लिंगासाठी वापरले बघा. स तऊ ते, सह सह तऊ आणि ते पुल्लिंगासाठी प्रथम 3. त्यानंतर सा ते तहा, सा ते तहा. यानंतरच्या 3 कोणासाठी माहिती, स्त्रीलिंगासाठी. असं आहे का ते. पण सगळ्यांच्या शेवटी ती 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 किंवा प्रथम हे वेगळ्याच हे लागलेले, प्रथम पुरुषचे प्रत्यय लागलेले आहेत, बरोबर का नाही, कारण की ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत. आता बघा इथं काय सुरू होतंय, त्वम. त्वम म्हणजे काय, तू. तू म्हणजे काय, कोणी वेगळं आहे नाही, माझ्या समोरचे आहे, म्हणून मी त्यांना तू करून म्हणतोय किंवा तुम्ही म्हणतोय. अरे हा, आपल्या समोरचे आहेत का, हा, म्हणजे आपण आता समोरची रांग वापरू. ओके. त्वम त्वम म्हणजे काय, तू. ओके. तू तू किती जण आहेत, एकटा आहे तो तू. ओके. मग आपण प्रत्यय लावणार समोरच्यासाठी, पण एक वचन. सी म्हणजे काय, कुज, पण काय सी, त्वम कुजसी, तू दाणे खातोस. अच्छा. ओके. युवाम, युवाम म्हणजे, अरे हे युवामचं काय आहे नेमकं, अरे काल तर आपण ते भाषा अभ्यासात पाहिलं ना. हा, पहिला प्रश्न. युवाम, युवाम म्हणजे काय, अरे काय दादा, त्वम युवाम युएम, त्वम युवाम युयम, त्वम त्वम म्हणजे तू, युवाम युवाम म्हणजे काय, युवाम म्हणजे तुम्ही दोघ. अच्छा, तुम्ही दोघ म्हणजे तुम्ही दोघं म्हणजे समोरच्याला म्हणतोय आपण, बरोबर का नाही, समोरचा. आणि 2 जण आहे, द्विवचन. थ ह लावा शेवटी, न म थ ह, झालं. त्यानंतर युयम. अरे युयम हा काय, युयम तुम्ही सर्व, अनेक वचन. ओके. अनेक वचन, तुम्ही म्हणून समोरचे, आणि थ बहुवचनासाठी थ लावतो. युयम म्हणजे तुम्ही सर्व, बहुवचन, थ म्हणजे शेवटी काय लागेल, खा द थ. ओके. या सर्वांचे अर्थ आपण शेवटी पाहणार आहोत मराठीत. ओके. खा द थ, खातात. ओके. त्यानंतर अहम. अहम अर्थात काय, मी. अहम अर्थात मी. मी म्हणजे काय, स्वतः. स्वतः बोलतोय ना मी, स्वतःविषयी. हा, स्वतः मध्ये येऊ. ओके. स्वतः. आणि किती जण आहेत, मी एकटा आहे ना, मी म्हणजे प्रत्यय काय लागेल, एक वचनासाठी मी. ओके. मी प्रत्यय लावा, म्हणजे क्री डा मी, झालं. ओके. आवाम. अहम आवाम वयम, आवाम 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 आवाम, अरे आवाम. अहमचं द्विवचन, आवाम, आम्ही दोघ.
आता आम्ही म्हणजे स्वतःविषयी बोलतायत, स्वतः आहे त्याच्यात, आणि 2 जण म्हणून द्विवचन. अरे मला सगळं येतंय आता. हा लिहून टाक ना, मग पॉज कर की चेक कर ना मग. वह बघा, स्वतः आणि द्विवचन वह. आवामचं द्विवचन वह प्रत्यय लागतो. मग काय येईल? ह सा वह. हे असं वह का बरं निघालं? अरे एक नियम आहे, साला काना द्यावा लागतो. हसा वह झालं ते. जसं क्रीडमी नाही झालं ना, क्रीडामी झालं, त्याचं हसावह. ओके. त्यानंतर वयम. वयम काय आहे नेमकं? अरे अहम आवाम वयम. अहमचं बहुवचन. अहम आवाम वयम. वयम म्हणजे काय? आम्ही सर्व. आम्ही म्हणजे काय? स्वतःविषयी बोलणारे. ओके. त्यानंतर वयम. वयम म्हणजे काय? आम्ही सर्व म्हणजे काय? बहुवचन. म्हणजे प्रत्यय काय लागलं? मह. स्वतः बहुवचन. वयम म्हणजे आम्ही सर्व, प्रत्यय लागतं मह. व सा मह झालं. म्हणजे काय? स्वतःविषयी बोलतात ना तेव्हा इथं काना द्यायचा, त्यानंतर प्रत्यय लिहायचं. झालं. हे झालं अहम आवाम वयम. ओके. हे होतं त्वम इवाम युएम. त्यानंतर आता बघा युवकौ. आपण थोडंसं आज मागे गेलं ना, तर युवकः आणि युवको. म्हणजे युवकः म्हणजे एक युवक, युवकौ म्हणजे काय? 2 युवक. ओके. युवक, हे युवक कोण आहेत? समोरचा. तुम्ही आहेत का युवक? नाही, इथले युवक. स्वतः मी आहे का? इथला युवक नाही, इथला तर नाही. मग कोणतरी वेगळा आहे. ओके. आणि किती जण आहे ते? युवकौ 2 जण. तर काय येईल? प्रत्यय द्विवचनाचा तह. म्हणजे त प त ह, तपतः. त्यानंतर पुरुषाः. हे पहा, एक पुरुष असेल तर एक पुरुष असं लिहितात, आणि अनेक पुरुष असणार तर काय करणार? संस्कृतमध्ये पुरुष, शला काना द्या आणि विसर्ग द्या. पुरुषाः. बघा, पुरुषाः म्हणजे अनेक पुरुष. हे पुरुष तुम्ही पण नाही, समोरचे पण नाही, स्वतः पण नाही, कोणतरी वेगळे आहेत. कोणीतरी वेगळ्या विषयी बोलले जाते. आणि किती जण आहेत? अनेक जण आहेत. म्हणून शेवटी प्रत्यय लागेल अंती. मग काय बनलं ते? धावंती. ओके. धावंती. पुरुषाः धावंती. समजलं? पुरुष धावतात. त्यानंतर बालिका. ओके. त्यानंतर आता काय बघा, बालिकाः. एक बालिका असेल तर नुसतं बालिका लिहिणार, आणि अनेक बालिका असणार तर पुढे विसर्ग देणार. बालिकाः म्हणजे काय? अनेक बालिका, अनेक मुली. ओके. अनेक मुली. समोरच्या आहेत का मुली? इथल्या नाही. स्वतः आहे का? नाही. तर कोणीतरी वेगळ्या आहेत त्या मुली. मग आपल्यापेक्षा तरी वेगळ्या आहेत. मग अनेक जण आहेत. मग ती तह अंती. बहुवचन अनेक जण, अंती प्रत्यय लागेल. मग भ्रम. भ्रमाचं अनेक वचन काय येईल? भ्रमंती. झालं. भ्रमंती. ओके. महिले. महिले यज. ओके. महिले, एक महिला, महिला असं लिहिणार. ओके. आणि अनेक महिला जेव्हा असणार तेव्हा महिलाः असं लिहिणार, आणि 2 महिला जेव्हा असणार तेव्हा महिले असं लिहिणार. मग ह्या महिले म्हणजे 2 महिला आहेत. जसं एक बालिका नुसतं बालिका लिहिणार. ओके. अनेक बालिका आहेत तेव्हा बालिकाः असं लिहिणार, आणि 2च बालिका तेव्हा बालिके असं लिहिणार. मग हे महिले म्हणजे 2 महिला आहेत. ओके. महिला कोणतरी वेगळ्या, मग ते समोरचे पण नाही, स्वतः पण नाही, कोणीतरी वेगळ्या विषयी बोलतो आपण. मग 2 जण आहेत. द्विवचनाचा प्रत्यय तह. म्हणजे प्रत्यय लागेल यजतः. झालं. ओके. पुढे अजून पुढे बघा, सैनिकाः. आता सैनिकाः, सैनिक, एक सैनिक नुसता सैनिक लिहिणार.
जसं एक पुरुष नुसतं पुरुष लिहिलं, अनेक पुरुष करायचे तर काना देऊन विसर्ग. तसं एक सैनिक अनेक सैनिक करायचे तर काना देऊन विसर्ग. सैनिका हा अनेक सैनिक. ओके, मग अनेक सैनिक आहे, समोरचे पन्नी स्वतः पन्नी, कोणीतरी वेगळ्या विषयी बोलतोय सैनिकांविषयी, आणि अनेक जण आहेत म्हणून प्रत्यय लागेल अंती. अरे आता समजून गेलं असेल यार तुम्हाला, मला नाही वाटत आता काही डाऊट विचार उरला असेल. रक्षंती काय उरला असेल तर कमेंट बॉक्स आहे बरं, उत्तर देतो मी. ओके, सैनिका हा रक्षंती. कृषकः म्हणजे शेतकरी. कृषकः एक कृषकः म्हणजे एकटा शेतकरी आहे. ओके, द्विवचन करायचं असतं तर काय म्हटलं असतं मी, कृषकौ. आणि बहुवचन करायचं असतं तर कृषकाः. एक कृषक आहे, एक शेतकरी आहे म्हणून कृषकः. एकटा आहे, समोरचा पण नाही आहे, स्वतः पण नाही आहे, कोणीतरी वेगळ्या विषयी शेतकऱ्याविषयी बोलतोय. प्रत्यय एक वचनाचं ती लागेल, एकटा शेतकरी म्हणून. मग काय वप आणि ती लावा, वपती झालं. अरे बापरे बाप, अशा पद्धतीने आपण क्रियापद रूपाने लिखत हा भाग संपविलेला आहे. आता आपण प्रत्येक एक वाक्याचा अर्थ समजून घेऊ. सह गदती. गदती या शब्दाचा अर्थ लिहा, बोलणे, तो बोलतो. ओके, गर्ज. गर्ज म्हणजे गर्जना करणे. तौ गर्जतः, ते दोघं गर्जना करतात. वद, ते वदतः म्हणजे काय, ते दोघं बोलतात. जल्पती म्हणजे काय, सा जल्पती म्हणजे ती बडबड करते किंवा ती बोलते असं म्हटलं तरी चालतंय. त्यानंतर जपंती. हे अर्थ लिहून घ्या बरं. जप, जप म्हणजे जप, आपला माळ जप करतात बघा, जपतात, ते सर्वजण जपतात. ओके, त्यानंतर जय. जय म्हणजे काय, जिंकणे. ताहा जयंती. ताहा जयंती म्हणजे काय, त्या सर्व जिंकतात. कुजंती म्हणजे काय, कुजन करणे किंवा दाणे टिपणे. त्या सर्वजण. त्वम, त्वम म्हणजे काय, तू, तू कुजतोस, तू दाणे टिपतोस. ओके, त्यानंतर नम. नम म्हणजे काय, नमस्कार करणे. युवाम नमतः, तुम्ही दोघं नमस्कार करतात. खाद. खाद म्हणजे काय, खाणे. युवम खादतः, तुम्ही सर्वजण खातात. क्रीड. क्रीड म्हणजे काय, खेळणे. अहम क्रीडामी म्हणजे मी खेळतो. हस. हस म्हणजे काय, हसणे. आवाम हसावह, आम्ही दोघं हसतो. वस. वस म्हणजे काय, राहणे. आम्ही दोघं राहतो. वयम. वयम म्हणजे काय, आम्ही सर्व, आम्ही सर्वजण राहतो. त्यानंतर युवकौ. युवकौ तपतः. युवकौ तपतः म्हणजे काय, दोन युवक आहे आणि ते तपश्चर्या करतात. युवकौ तपतः, दोन युवक तपश्चर्या करतात. पुरुषाः धावन्ति म्हणजे काय, तर अनेक पुरुष आहेत आणि ते पळतात. पुरुषाः धावन्ति, पुरुष धावतात. त्यानंतर बालिका भ्रमंती. बालिका हा भ्रमंती म्हणजे काय, अनेक बालिका फिरतात. महिले यजतः म्हणजे काय, दोन महिला यज्ञ करतात. यज म्हणजे यज्ञ करणे किंवा पूजा करणे. सैनिका हा. सैनिका म्हणजे काय, अनेक सैनिक काय करतात, रक्षंती रक्षण करतात. कृषक, एक कृषक, एक शेतकरी बिया पेरतो. एक शेतकरी पेरणी करतो किंवा शेती करतो असा अर्थ घ्या. झालं. तर अशा पद्धतीने आपण भाषा अभ्यास सोडविलेला आहे. आणि प्रत्येकाने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे तर आमचा उत्साह द्विगुणित होऊन पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो. तर सर्वांना जय श्री कृष्ण आणि राधे राधे.